नमस्कार, विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्राचा अभिमान असलेली एसटी महाग झाली आहे। या दरवाढीच्या आम्ही विरोधात नाही आहोत, पण ही दरवाढ समर्थनीय का नाही यावर थेट भूमिका घेतोय। महाराष्ट्रातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेली राज्य परिवहनची सेवा तोटात जाण्याची कारण शोधल्याशिवाय एसटीची भाडेवाढ समर्थनीय होऊ शकत नाही। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीची दरवाढ केल्याने ते टीकेचं लक्ष बनलेत। आमचं म्हणणं हेच आहे की सरनाईक यांनी महामंडळाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं ऐकण्याच्या ऐवजी एसटीच्या नुकसानीची प्रशासकीय खरी कारणं शोधायला हवीत। परिवहन मंत्री महोदयांना न सांगता एसटी महामंडळ भाडेवाढ करतेय, त्याची कारणं मंत्र्याला दिली सुद्धा जात नसतील तर ती कारणं आहेत काय जी मंत्र्याच्या तोंडून वदवली जात आहेत ती समजून घ्या। त्या कारणांमध्ये सगळ्यात आधी सांगितलं जातं इंधन महाग झालं। इंधन महाग झाल्याच्या नावाखाली दरवाढ करायला साधं सोपं कारण पुढे असतं। त्याच्या जोडीला देखभाल दुरुस्ती एसटीची आता परवडत नाही असंही सांगितलं जातं। नुकत्याच झालेल्या विविध आंदोलनांमध्ये पगारवाढ द्यावी लागली आहे आणि म्हणूनच एसटीचा तोटा वाढतोय, हेही कारण आहेच। एसटीला दर दिवशी 3 कोटीचा तोटा होतो आणि महिन्याकाठी एसटीला 90 कोटीचं नुकसान होतं असंही सांगितलं जातं। 23 तारखेला सायंकाळी 4 वाजता ही भाडेवाढ त्यांनी केली होती, परंतु त्याचा GR निघण्यापूर्वीच तुमच्यासारख्या काही पत्रकारांना माहिती कळल्यानंतर त्यांनी मला फोन केला। तोपर्यंत मलाही माहिती नव्हती, म्हणून मी त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी असा निर्णय होऊन 25 तारखेला मध्यरात्रीपासून हा निर्णय आम्ही अंमलात आणू असं मला सांगितल्यानंतर मी त्यांना कारण ते अधिकार त्यांचे आहेत आणि त्यामुळे त्यांनी ते निर्णय घेतलेले आहेत। एसटीचा हा तोटा खरा आहे की खोटा हे आपण तपासून पाहायला हवं। त्यासाठी आधी समजून घेऊ की एसटीचा पसारा नक्की आहे केवढा। पुणे ते नगरच्या दरम्यान 1948 मध्ये एसटी धावली। सध्या एसटीकडे 15,000 प्रवासी गाड्या आहेत। दररोज सुमारे 9 लाख प्रवाशांची वाहतूक या माध्यमातून केली जाते। सर्वसाधारण बसची दुरुस्ती आणि देखभाल एसटी स्वतः करते। आलिशान एसटी बस या कंत्राटी आहेत। महामंडळात 3 कोटीची तूट दररोज येत होती, म्हणजे महिन्याला जवळजवळ 90 कोटीपेक्षा जास्त। आणि हा तोटा जर भरून नसता काढला तर एसटी महामंडळ बंद करण्याशिवाय पर्याय उरला नसता। 87,000 आमच्याकडे फक्त कामगार आहेत, 10 ते 12,000 अधिकारी वर्ग आहे आणि 1 लाख अधिकारी आणि कामगार घेऊन आम्ही परिवहन सेवा चालत असताना अशा परिस्थितीमध्ये जर भाडेवाढ केली नसती तर ती कुठल्याही परिस्थितीमध्ये एसटी महामंडळाला परवडलं नसतं। एसटी मधली वाढ म्हणजे सर्वसाधारण जो गोरगरीब माणूस आहे त्याच्या खिशाला चाट देण्यासारखा प्रकार आहे। सरकारने एसटीचा तोटा सहन करावा, एसटी महामंडळाचंच मोठ्या प्रमाणावर येणं हे सरकारकडे आहे। ज्या विविध सवलती दिल्या त्याचं येणं जरी दिलं तरी एसटीच्या संदर्भामधली जी भाववाढ आहे ती करण्याची आवश्यकता भासणार नाही। मोठ्या प्रमाणावर एसटी महामंडळामध्ये भ्रष्टाचार आहे असं आताच एसटीच्या बस खरेदीमध्ये लक्षात आलं। प्रशासकीय पातळीवर एसटीच्या तोट्याची जी कारणं दिली जातात ती वरकरणी जरी खरी वाटत असली तरी तीच कारणं एसटीच्या तोट्यासाठी जबाबदार नाहीत। महामंडळाचं धोरण खरं तर या तोट्याला कारणीभूत आहे। जर काही असे कटू निर्णय जरी सरकारला घ्यावे लागले तरी ते निर्णय आमचे घेण्याची आमची तयारी आणि शेवटी संस्था जगवायची आहे। संस्था जगवण्यासाठी काही असे निर्णय भविष्यामध्ये सुद्धा आम्हाला घ्यावे लागणार आहेत। वेगवेगळ्या योजना आणण्यासाठी त्याच्यावरती सल्लागार नेमले आणि त्या सल्लागारांवरती खर्च झाला आणि पुढे झालं काहीच नाही। आता मध्यंतरी 1 सदस्यीय समिती नेमली होती आणि त्या समितीच्या अध्यक्षांना गाडी दिली, त्यांना बसायला ऑफिस दिलं,
त्यांच्यावरती खर्च केला आणि पुढे त्या समितीचं काय झालं नाही अशाच समित्या नेमल्या जातात, वायपळ खर्च केला जातो. दुसरं जिथे कर्मचारी कमी आहेत तिथे कर्मचारी दिले पाहिजेत, जिथे कर्मचारी आता जास्त आहेत असं कुठंच नाही. त्याच्यामुळे पण आणि काही ठिकाणी आता उदाहरणच द्यायचं तर एका डेपोला 2-2 डेपो मॅनेजर आहेत आणि एखाद्या ठिकाणी डेपो मॅनेजरच नाही आहे, तिथे सुपरवायझर काम करतायत. अशा पद्धतीचं मिसप्लॅन काम चाललेलं आहे. तो वायफळ खर्च थांबवला पाहिजे. जिथे चालक वाहकाची कमतरता आहे तिथे अगदी प्रशासनाने ताटर भूमिका घेऊन चालक वाहक दिले पाहिजेत आणि म्हणजे उत्पन्न वाढेल ना अक्षरशः. दुसरीकडे एसटीच्या वायफळ खर्चाचा हिशोब कुणी बांधायचा? मेहनत केली तर एसटी महामंडळ राज्य सरकारला नफा मिळवून देऊ शकेलही, पण तशी प्रशासकीय कर्मचाऱ्यांची इच्छाशक्तीच दिसत नाही. म्हणूनच प्रश्न उपस्थित राहतोय की बस खरेदीची ताजी घोषणा फसवी तर नाहीये ना? मी अजितदादा पवार यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की दर वर्षाला 5,000 यानुसार 25,000 बसेस 5 वर्षामध्ये घेण्याचा जो प्रस्ताव होता माझा, तो प्रस्तावाला त्यांनी तत्वतः आज मान्यता दिली. आज अर्थमंत्री म्हणून त्यांच्या डिपार्टमेंटच्या सगळ्या सचिवांना सुद्धा त्यांनी सांगितलं की याचा प्रस्ताव मान्य करायला हरकत नसावा. यांच्याच सरकारच्या काळात एकनाथ शिंदे साहेबांनी 2475 गाड्या घेण्याची घोषणा केली स्वमालकीच्या. त्याच्यासाठी 912 कोटीचा तरतूद केली निधीची, पण प्रत्यक्षात त्या गाड्या यायला 3 वर्ष लागली. म्हणजे आणि त्यातल्या गाड्या आल्याच नाही. आत्ता माझ्या माहितीप्रमाणे 50-60 गाड्या त्यातल्या आलेल्या आहेत. म्हणजे यांच्या 5,000 गाड्या येतील का? त्या खरोखरच रस्त्यावर येतील का? असे अनेक प्रश्न आहेत. एका बाजूला एसटी महामंडळ असं म्हणतंय की त्यांना महिन्याला 90 कोटीचं नुकसान आहे, पण गेल्या काही दिवसातले एसटीचेच आकडे काही वेगळंच सांगतायत. आपल्यासोबत एसटी नफ्यात असावी, नुकसानीत असू नये याच्यासाठी गर्जना युनियनच्या माध्यमातून न्यायालयामध्ये याचिका केलेले प्रकाश बेलवडे आहेत. प्रकाशजी, आपलं या निमित्तानं आपण चर्चेमध्ये स्वागत करूयात. मला तुमच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे की एसटीच्या आत्ताच्या चालवण्यात जे दोष आहेत त्यातली 3-4 अशी उदाहरणं प्रमुखरित्या आम्हाला सांगा की जी टाळली तर एसटीला पटकन नुकसानीतून आपल्याला फायद्यात किमान आणता येऊ शकतं. नमस्कार प्रसादजी, आपण मला या चर्चेसाठी इकडे बोलवलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो. मुख्य छोटे छोटे विषय सांगतो. एसटीच्या अधिकाऱ्यांच्या गाड्या टोल फ्री आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यांना महाराष्ट्र शासनाचा बोर्ड लावलेला असतो. एसटी टोल फ्री आहे का? तर नाही आहे. ते सुद्धा करता येईल. एसटीला जे डिझेल खरेदी करावी लागते त्याला जर GST मध्ये एक्झेम्प्ट केलं तर त्याचासुद्धा एसटीला फायदा होईल. एसटीच्या कामगारांमध्ये अतिकालीन भत्ता नावाचा एक प्रकार आहे, ज्याला आपण म्हणू शकतो ओव्हरटाईम. एसटीचे अधिकारी काय करतात, त्या ठिकाणी त्यांचे लाडकेचे कर्मचारी असतात ज्यांचं वय आता 55 आहे, 56 आहे, 50 आहे, जे आता रिटायरमेंटच्या एजला आलेले आहेत पुढच्या 5-6 वर्षामध्ये. त्यांचं पगारवाढ झालेली असते. 80,000, 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाखपर्यंत पगार झालेला असतो. ह्यांना ते ओव्हरटाईम करायला लावतात आणि जो नवीन कामगारी कर्मचारी आलेला आहे त्याला कामाची गरज आहे, त्याला अनुभवाची गरज आहे, तो तयारसुद्धा आहे, तो 25,000 काम करत असतो. पण अतिकालीन भत्त्याच्या नावाखाली त्या लोकांना त्या कोल्हापूरमध्ये आम्हाला जे कळले 60 लाख रुपये दरमहा एक्स्ट्रा खर्च होतो. तो जर तुम्ही नवीन आलेल्या कर्मचाऱ्यांना ते काम दिलं, ते काम असेच घरी बसलेले आहेत एसटी डेपोमध्ये, ते सुद्धा काम करू शकतात. तुम्हाला तर खर्च कमी येईल. जी गोष्ट तुम्हाला 90,000ची घ्यायची ती 25,000 मध्ये तयार आहे ना एसटी डेपोमध्ये, ती का नाही तुम्ही वापरत आहे? प्रकाशजी, याच निमित्तानं तुम्ही ज्या मुद्द्यावर याचिका केलेली आहे न्यायालयात, तो मुद्दा नक्की कोणता? कारण आम्हाला असं कळलंय की एसटी ही राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेच्या यंत्रणेच्या ताब्यातच नाहीये. एसटीची सुरक्षा ही एका खाजगी संस्थेच्या ताब्यात दिली जाते, केवळ आणि केवळ याच कारणासाठी कारण ती खाजगी सुरक्षा संस्था ही शासन मान्य आहे. प्रत्यक्षात कायदा काय सांगतो आणि एसटी असं का वागते? हे खरं आहे. 1981चा महाराष्ट्र प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड ॲक्ट, ह्या ॲक्टप्रमाणे महाराष्ट्रातल्या कोणत्याही शासकीय असू दे, निमशासकीय महामंडळ किंवा कार्यालयामध्ये सुरक्षा रक्षक मंडळ, सिक्युरिटी गार्ड बोर्ड म्हणतो, त्यांना ह्या ठिकाणी काम करण्याचा अधिकार आहे. त्यांनाच ते डायरेक्ट काम द्यायची व्यवस्था एका कायद्याप्रमाणे आलेली आहे. त्याच ह्याच्यामध्ये ह्याची पालन होत नसल्यामुळे 2006 मध्ये मी तो GR बरोबर घेऊन आलेलो आहे. 8 नोव्हेंबर 2006ला महाराष्ट्र शासनाने पुन्हा एकदा तो एक शासन निर्णय काढला. सर्व महामंडळांना हे बंधनकारक आहे.
त्याचवेळी एस टीच्या अधिकाऱ्यांनी सोयीप्रमाणे एस टी म्हणजे महाराष्ट्र शासनाने पगारवाढ केली तर एस टीला पगारवाढ हवी आहे, शासनाने भत्ता वाढवला तर एस टीला भत्ता हवा आहे, पण शासनाचा हा GR त्यांना मान्य नाही. यांनी काय केलं, त्याच वर्षी स्वतःचं वेगळं एक परिपत्रक काढलं. त्यातनं त्यांनी शासन मान्य असलेल्या संस्थांना काम द्यावं. आता मी लेटेस्ट कोल्हापूरचं उदाहरण तुम्हाला सांगतो. मागच्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर या काळामध्ये सुरक्षा रक्षक मंडळाची सेवा ह्या एस टी अधिकाऱ्यांना 675 रुपये इन्क्लुडिंग टॅक्सेस, कारण की सुरक्षा रक्षक मंडळ हे कल्याणकारी मंडळ असल्यामुळे त्यांना GST नाही, एक्स्ट्रा टॅक्स नाही, काही नाही, पर डे या रेटने मिळत होतं. पण ह्या अधिकाऱ्यांनी 1121 रुपये दर माणशी दर दिवसा ह्या रेटने सुरक्षा व्यवस्था घेतलेली आहे. हा जो तोटा आहे कोल्हापूर जिल्ह्यापुरता हा जवळजवळ 2 कोटी रुपये झालेला आहे. हा कोटा 2 कोटी झाला याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये आपण जर हिशोब केला हा 64 कोटीपर्यंत अंदाजे हा तोटा जातो. आणि हे काय म्हणतात प्रकाशजी, आत्ता एक जो मुद्दा आपण सांगितलात ना, एकदा आपण सर्वसामान्य माणसांच्यासाठी तो पुन्हा सोप्या शब्दात समजावून घेऊ. मी तुम्हाला पटपट प्रश्न विचारतो, तुम्ही सांगा. राज्य सरकार जर समजा महाराष्ट्र सुरक्षा मंडळाच्या माध्यमातून एस टीच्या संपत्तीचं संरक्षण करण्यासाठी एक सुरक्षा कर्मचारी देणार असेल तर त्यासाठी किती रुपये घेतं? 675 रुपये. आता तो 725 आहे या जानेवारीपासून. जी, 725 725 रुपये घेतलं. सोप्या शब्दामध्ये आपण हे म्हणू शकतो. बरोबर. 725 रुपये जर समजा सरकारी सुरक्षा कर्मचारी आपल्याला मिळत असेल, तो सोडून एसटी वाले किती रुपये खर्च करतायत? 1121 हे डिसेंबर पर्यंत. या वर्षी रेट वाढलेला असेल तो. GST सुद्धा त्यामध्ये आहे 180 रुपयाचा. 180चा GST धरून आपल्याला असं म्हणता येईल की एसटीला मिळणारा सुरक्षा कर्मचारी हा जवळपास 500 रुपये महाग पडतोय. यस. आणि असे सुरक्षा कर्मचारी राज्यभरात कसे नेमले जातात, किती डेपो आहेत, याचं एक साधारण गणित काय काढायचं? 32 डेपो आहेत, राज्य विभाग आहेत. त्या विभागामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये 5, 6, 7, 8 जेवढे तालुके तेवढे डेपो आहेत. सगळ्याच ठिकाणी सुरक्षा रक्षक व्यवस्था असतील असे नाही, पण ढोबळमानाने एका जिल्ह्यामध्ये 200 सुरक्षा रक्षक नक्की आहेत. कोल्हापूरमध्ये हा हिशोब आम्ही एवढा काढला. पुणे, सातारा, सांगली जे मोठे डेपो आहेत, मुंबई ठाणे ह्याला त्यांनी वगळलंय, कारण की कुठेतरी त्यांना दाखवायचं की आम्ही शासनाचा निर्णय पाळतोय. आणि मुंबई ठाण्यामध्ये केल्यानंतर लोकांच्या नजरेत येईल. मुंबई ठाणे वगळता ह्यांनी असे 2-3 जे परिपत्र काढलेली आहेत ते माझ्याकडे आहेत आता. आणि त्यातनं त्यांनी हा खर्च करायला सुरुवात केली आहे. एस टीच्या अधिकाऱ्यांनी ठरवून, म्हणजे त्यांना मी नेहमी उदाहरण देतो, जर आपल्याला जर साधी गाडी परवडत असेल, आज आपली संस्था आपण आई म्हणू, एस टी ही सगळ्यांची आई आहे, ती जर तोट्यामध्ये असेल त्याला वर आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. मी त्या सगळ्या ड्रायव्हर्सना, ग्राउंड स्टाफना सलाम करतो. त्या लोकांनी एस टीला एवढं मेहनत करून वर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रसादजी, तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे 941 कोटीचं प्रॉफिट फक्त नोव्हेंबर एका महिन्यामध्ये एस टीला मागच्या वर्षी झालंय. बिलकुल, हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आपण ज्या मुद्द्याच्या आधारे चर्चेला पुढे नेतोय त्यातला एक टप्पा आता आणखीन आलेला आहे. मंत्री महोदय काय म्हणतात? 90 कोटी रुपये महिन्याचा तोटा आहे. 90 कोटीला तुम्ही 12 गुणा, वर्षाला येतात 1080, म्हणजे 1080 कोटी रुपये आले. 1080 कोटीचा जर तोटा एस टी महामंडळाला वर्षाकाठी असेल आणि त्याचबरोबर 941 कोटी रुपयाचं उत्पन्न नफा रूपानं त्यांना डिसेंबरमध्ये मिळालेलं असेल, तर मग प्रकाशजी यातला मधला तोटा किती? हा मधला तोटा इतका कमी असताना मग भाडेवाढ का? हा 160 कोटींचा फक्त तोटा आहे. तो एका महिन्याच्या खर्चातून त्यांना कव्हर झालेला होता. म्हणजे 941 कोटीचं दिवाळीच्या महिन्यामध्ये यांना प्रॉफिट होत असेल तर याचा अर्थ उरलेल्या 11 महिन्यामध्ये नक्की 300, 350, 200 कोटी तरी प्रॉफिट झाला असं आपण धरू शकतो. पण मी एका सुरक्षा व्यवस्थेमध्ये जर 60 कोटी वार्षिक खर्च होत असेल एक्स्ट्रा, याचा अर्थ हे मी एकच विभाग मांडला, बाकीच्या विभागामध्ये सुद्धा खर्च होतोय. आता मला दुसरं एक कळलं. एका दुकानदार कंपनीला त्यांनी प्रत्येक डेपोमध्ये 500 स्क्वेअर फूटचे स्टॉल वापरायला फोकट दिलेले आहेत मोफतमध्ये. त्याच्या अगेन्स्ट त्यांनी काय करायचे आहेत? एस टीतली सगळी हाऊसकीपिंगची व्यवस्था करायची. पण एस टीची हाऊसकीपिंग कोण करतं? परत त्याला वेगळी एजन्सी यांनी नेमलेली आहे. मग हा भ्रष्टाचार कोण करतंय? तर हे अधिकारी करतात. आपल्याला देवेंद्र फडणवीस सारखे 24/7 काम करणारे, लक्ष देऊन काम करणारे जर मुख्यमंत्री लाभले असतील, त्यांनी आल्या 2000 कोटीचा भ्रष्टाचार पकडला. जी जी, बिलकुल बिलकुल. हा एक मुद्दा आपण फार उत्तमरित्या काढला, ते बरं झालं. कारण मला या निमित्तानं प्रेक्षकांपर्यंत हा एक गंभीर मुद्दा आणायचा आहे. ज्या वेळेला अख्खा महाराष्ट्र हा निवडणुकीचे निकाल, नुकतेच जे आता महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागले, ते लागल्यानंतर नवीन येणाऱ्या सरकारच्या घडामोडी पाहण्यामध्ये काय असू शकतं, काय नसू शकतं याची चर्चा ऐकण्यामध्ये गुंतला होता. त्यावेळेला याच एस टीच्या
महामंडळातल्या कर्मचाऱ्यांनी एक उपद्व्याप करायला घेतला. प्रकाशजी, काय उपद्व्याप होता आणि किती रुपयांचा होता तो? यांनी काय केलं, ST बसेस भाड्याने घ्यायचं आणि घाट घातला. त्यांना लक्षात होतं अख्खा महाराष्ट्र, ज्याला राजकारणातलं कळतं, ज्याला कळत नाही, पालकमंत्री कोण होणार, मुख्यमंत्री कोण होणार, ही सुद्धा चर्चा सुरू. त्यावेळी यांचं टेंडरचं काम सुरू होतं. कुठल्या खात्याला कुठला मंत्री मिळणार, आमच्या राज्यातला कोण आमचा नेता मंत्री होणार का, सगळ्यामध्ये अख्खी न्यूज मीडियासुद्धा त्या ठिकाणी लक्ष देऊन होती. आणि हळूच हे सगळं सुरू असताना STच्या अधिकाऱ्यांनी मागच्या टेंडरमध्ये ऑल इन्क्लुझिव्ह डिझेल आणि ट्रॅव्हलिंग असं धरून जे टेंडर काढलं होतं, ह्यावेळी त्यापेक्षा जास्त भाववाढ करून फक्त गाडीचं भाड्याचं टेंडर यांनी काढलं आणि डिझेलचे एक्स्ट्रा पैसे पर लिटर 10 रुपये लोक एक्स्ट्रा देणार होते. हा जो हिशोब आहे ढोबळमानाने 2000 कोटीपर्यंत गेला. आणि हे लक्षात आलं देवेंद्रजींनी जेव्हा कार्यभार ताब्यात घेतला, त्यावेळी ट्रान्सपोर्ट खाते सगळेच खाते त्यांच्याकडे होते की मंत्रिमंडळ तयार झालं नव्हतं तोपर्यंत. फाईल त्यांच्याकडे लक्षात आलं हे नेमकं ह्या काळामध्ये झालेली आहे जेव्हा आपण वेगळ्या युद्धावर काम करत होतो. आणि या लोकांनी मागच्या मागे हा 2000 कोटीचा पराक्रम केला आणि STला पुढचं खड्ड्यात घालण्याचा कार्यक्रम ही लावून ठेवलेला होता. बिलकुल प्रकाशजी, आपण जोडलेले राहा. पण या निमित्तानं प्रेक्षकांना जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर जो एक महत्त्वाचा खुलासा झालाय तो लक्षात आणून द्यायला हवा. राज्यात सरकारही आलेलं नव्हतं, राज्यात नवे मुख्यमंत्री स्थानापन्नही झाले नव्हते, तेव्हा ST महामंडळातले काही हुशार अधिकारी 2000 कोटी रुपयांनी STला भाड्याच्या बस घेण्याच्यासाठी प्रयत्नशील होते. इतकंच नाही तर ही तीच मंडळी आहेत ज्यांनी गेल्या वेळेला डिझेल सकट ST गाड्या भाड्याने घेतल्या होत्या. पण या वेळेला 2000 कोटीचं टेंडर काढायला निघालेले हेच अधिकारी हे डिझेलच्या शिवाय ST भाड्यानं घ्यायला निघाले होते. सरकार स्थापन झाल्यानंतर सुदैवानं ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात आली आणि त्यांनी हे 2000 कोटीचं टेंडर थांबवलं. प्रकाश बेलवडे आपल्या सोबत आहेत. प्रकाशजी, डिझेलच्या शिवाय या वेळेला गाड्या का भाड्याने घ्यायच्या होत्या? त्याशिवाय काही वर्षांपूर्वी काही राजकारण्यांनी स्वतःच्या गाड्यांचं कंपनी सुरू केली होती. त्यांच्या गाड्या प्राईम लोकेशनला, जसं एव्हिएशनमध्ये जो स्कीम भ्रष्टाचार झालेला होता, दुबई मुंबई हे जे महत्त्वाचे प्रॉफिटचे जे रूट्स होते, मुंबई पुणे घ्या, पुणे कोल्हापूर घ्या, पुणे संभाजीनगर घ्या, ह्या रूट्सवर प्रायव्हेट टेंडर काढून ह्या पुढाऱ्यांच्याच गाड्या घ्यायच्या भाड्याने, त्यांचेच ड्रायव्हर लावायचे, सगळं त्यांचं करायचं, पैसे त्यांच्याकडे देणार, त्याचं काहीतरी रॉयल्टी ते STला देणार असतील. हे सगळं करण्याचं काही कारण नव्हतं. STमध्ये जी मॅनपॉवर आहे, आता मी सांगतो, आता मगाशी ज्या युनियन लीडरनी सांगितलं, मॅक्झिमम मॅनपॉवर आज ऑफिसेसमध्ये काम करते STची. ग्राउंडवर का नाही त्यांना काम करायला पाठवते? ज्या डेपोमध्ये ऑफिसमध्ये काम काहीच नाही, तिकडे तुम्ही काम लावतायत, तुम्ही त्याच्या बदली जर गाड्या घेतल्या जास्त, तिकडे मॅनपॉवर वापरली जाईल. बिलकुल प्रकाशजी, आपण सविस्तर पद्धतीने यावर चर्चा केली आणि त्यानिमित्तानं प्रशासकीय पातळीवर STला एक प्रकारे वाळवी लावण्याचं काम कोण करतंय ते समोर आणलं. आत्ताच्या घडीला भलेही प्रताप सरनाईक हे निर्णय घेतल्यामुळे वादाच्या केंद्रस्थानी असतील, तरी पण या निर्णयाच्या मागे प्रशासकीय हेतू काय आहेत हे प्रताप सरनाईकांनी ओळखलं पाहिजे. अन्यथा विनाकारण कोळशाच्या खाणीत हात काळे होणं ही म्हण इथे लागू पडू शकते. काहीही कारण नसताना सरनाईकांना विनाकारण बदनाम होण्याची जी आत्ताची रचना प्रशासकीय यंत्रणेवर लागली आहे ती टाळता येईल. बघू सरनाईक काय करतायत. तुर्तास प्रकाश बेलवडे, आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.